इथंच 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 नाही तिकड नाही तो इथं उतरून जाऊ आता आणलो इकडे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आत्ताच आपण आलो रोशनदाच्या रिक्षा जांभीपर्यंत आणि आता आपण आहोत आमच्या काजूच्या बागेत. तरी बघा, हे आमची काजूची बाग. तर पुढे पुढे दाखवतो. जास्त मोठी नाही पण आहे. तर मी आणि आई दोघंजण चालू आहे. तर यंदा काजू पण काय एवढ्या लागल्या नव्हत्या, त्याच्यामुळं मी पहिल्यांदाच झालो आहे. त्यामुळे यंदा तर आई यायची आठवड्यातून 1-2 वेळा. तर हे बघा, जांभी जास्त दिसत नाहीत. कुठल्या जांभीवर आहेत जास्त? हां, इथे इथे हिरव्या दिसत आहेत बघा. या हिरव्या दिसत आहेत. पिकलेल्या कुठं जास्त वाटत. इथे एक थोड्या थोड्या आहेत, पण जास्त काय यंदा धरलेल्या नाही. मध्ये मध्ये कुठेतरी आहेत. काय एक लागल पाय. आला काय? तर ह्या बघा, तुला घे जांभी मग पुढं बघा. तर हे बघा, पायानं असा घर काढतं तिकडं कोकणात आमच्या काठीच्या आहे ना. आता मशनी निघाल्यात काय काय, पण इकडे हेच चालतं. तर ही बघा, ही आहे काजूची बाग. त्या साईडला पण आहे का गडग्याच्या, पण आमचीच आहे. आज जाऊया इकडं. ठीक आहे, तर जाऊया आता पलीकडं. खड्डा कोणी मारला नाही? तर ही बघा, त्या खोट दिसता इथे एक मोठी जाम होती. ती मागच्या पावसात पडली. आणि हे आहेत कलंबाचे आंबे. ते पण मला 2-4 आहेत, थोडेसे आहेत दिसत आहेत इथे. अजून एक खालच्या साईडला कलम आहे, तिथे आहेत काय माहिती नाही, बघूया. काय याच्यावर वाटत नाहीत, जाऊन दे. तर आपण आधी कच्च्या जांभी कवडूया, मग हिरव्या काढून घरी जाऊया. तर चला. तर मित्रांनो, हे बघा, ह्या आंबा खाल्लेला आहे वांदरान, आणि ह्या काजू पण असा वांदर फोडून टाकतात. त्याच्यामुळे हे पातेरा असा सरकवून इकडं शोधायच लागतात, नाहीतर ह्या पातेऱ्याखाली सगळ्या जांभी लपून बसत आहे. बघा ही कशी अडकल्या खाली. आता ही माकडान पाडलेली जांब आहे, ती अशी नाही केला तर मग अशीच राहिली ती. तर मित्रांनो, हे बघा, आता एक रातांब्याचं झाड दाखवतो तुम्हाला, म्हणजे कोकमचं कोकम सरबत आणि कोकम टाकतो ना आपण जेवणात, त्याचं झाड. हा आहे रातांबा. फळं दिसतात इथे छोटी छोटी. आता लईच छोटी आहे, ती होतील जवळजवळ पावसाकडे होतील जास्त, म्हणजे काय एवढा उपयोग नाही. जरा ह्या टायमिंगला झाली असती तर कोकम सरबत आणि कोकमला असतं. तर बघूया भेटतील तेव्हा. अजून दुसरी एक आहे त्या साईडला, तिच्यावर आहेत की नाही ती बघायला लागतील. आता मित्रांनो, लय फिरलेलो, कुठं जास्त हिरव्या जांभी दिसल्या नाही.
तर ही बघा इथे 1-2 आहेत. त्या प्रत्येक ह्याच्यावरच्या थोड्या थोड्या काढून घेऊन जाऊया. इतकं मोठी आहे काय, ती कोवळी आहे, ती राहून देते. अजून डोंगरं आहेत भरपूर. हे बघा डोंगरं फिरत आहेत सगळं. तुला दिसतात काय काय? इथं 2 आहेत त्या गाड्या. तर इथं थोड्याशा भेटल्यात, बघूया पुढं अजून भेटल्या तर बघूया, नाही जर काय तेवढ्याच. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, हे बघा हे आहे शाईनराने खाल्लेले काजू. हे असे 2 तुकडा करून टाकतो. त्याचा पडला एक खाली, पडला कुठेतरी. तर ह्या बघा असं 2 तुकडा करून टाकतो तो काजूचे. तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपण काजूतलं काम झालेलं आहे. तर हे बघा एवढी पिशवी भरली आहे 5-6 दिवसाची. आणि आता आपण चाललो आहे घरी. तर आयर दिसत असेल तुम्हाला, थोड्या लाकडाची भारी घेऊन जात आहे. तर आपण आता पाटणा जाऊया. अशी काढते ह्याच्यात नाही. ते कशा हवाय म्हातार काय म्हातार कशी येणार आहे ती? काढ मग कशाने ते. तर मित्रांनो आजचा दिवस आहे दुसरा आणि आता आपण चाललोय काजूची भाजी करायला. तर हे बघा बटाटा आणि काजू आणि आता त्याच्या अंड्या टाकणार आहे. वेगळी रेसिपी थोडी. तर आता सुरुवात करता आहे. आणि ही आमची मोठी आहे. मोठे तर पहिला तेल आणि लसूण टाकून घेत आहे. व्हिडिओ करायसाठी खास नवीन काढला. आज चुलीवरची काजूची भाजी होणार आहे आमच्या घरी. टाके मसाला लागतो त्याच्यात आहे अगोदर. लाल झालेले पटकन. पाणी पाणी आहे त्याच्यात ना बटाट्याचा आला. मग दुसरा तांब्यात ना ते. चिकन मसाला घेतला. कुठं आहे कुठं आहे? हा त्या चिकन मसाला आहे. एकदम अशी कोंबड्यासारखी चव लागणार आहे भाजीची. हळद गावठी आहे ती, कडू होईल जवळ सगळा. कसले पाणी लागणार आहे की?
इस्तेव नको करायसाठी इस्तो कर. इस्तेव पण गेला. उकळी पण ताप. पहिला आधी गर टाकून घेऊया, नंतर मग अंडा आधी कापायच लागणार आहे, बहुतेक अक्का जाणार आहे, मसाला भरणार नाही त्याच्यात. हा हॅलो, टाकलं की सिलेंडर आलाय. तर आता काय गरम झाला. हे कर. झाकण मारायला लागणार आहे त्याच्यात. झाकण नाही, आता पाणी झालं. वरती. तर आता अंडा टाकून भाजी आता झाली आहे, शिजायसाठी तयार. पुढचा व्हिडिओ शिजल्यावर दाखवतो. झालाय. तर मित्रांनो आता झाले आहे तयार भाजी. आता आपण डिशमध्ये काढून बघूया. उतरता पहिला खाली. चांगले झाले, कलर पण चांगला आला एकदम. तर ही आहे आपल्या चुलीवरची कोकणातली काजूची भाजी. हात भाजला माझा. मग ठेव खाली. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपली काळजी घ्या. धन्यवाद.